धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आता सध्या सुरू आहे। मात्र ह्या कांद्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये तब्बल 1000 रुपयांनी कमी झालेले आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सफेद कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सफेद कांदा शक्यतोवर हा हॉटेल व्यवसायामध्ये बराचसा वापरला जातो आणि याला चांगला भाव असतो। मात्र आजच्या बाजारामध्ये या कांद्याला अवघा 1100 रुपयापर्यंतच भाव मिळालेला आहे। आणि दुसरीकडे लाल कांद्याचा विचार केला तर लाल कांद्याचे जे भाव गेल्या आठवड्यामध्ये 2200 ते 2500 रुपये होते, अशा कांद्याचे दर आज फक्त 1500च्या आत ते आलेले आहे। 1400 रुपयापर्यंत क्विंटलला हा कांदा लाल कांदा विकले जातो आहे। आणि आपण जर बघितलं तर हे संपूर्ण या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी सफेद कांदा आपल्याला दिसतोय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी हा पांढरा कांदा आणलेला आहे। पांढरा कांदा हा चांगला उत्पन्न देऊन जाणारा आणि चांगल्या पद्धतीचं पैसे कमवून देणारा कांदा म्हणून ओळखले जातो आणि या भागातले अनेक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहेत। मात्र या कांद्याला आता या मार्च महिन्यात अवघा 1100 पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सरकारने कांद्याच्या संदर्भात असं ठोस धोरण करावं जेणेकरून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळेल आणि शेतकरी खुश राहील, अशी मागणी आता सातत्याने शेतकरी करू लागला आहे। त्यामुळे या ठिकाणी सरकार या कांद्याच्या भावाकडे कशा पद्धतीने लक्ष देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।